नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, देशामध्ये 5 राज्याच्या निवडणुका झाल्या. आता 5 राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर यामध्ये 3 राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. जो पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या शेजारचा असेल, बिहार, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा या सगळ्याच्या सगळ्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आलं या अगोदरच. परंतु ज्या 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, ह्या 5 राज्यामध्ये जो पश्चिम बंगालचा जो गड होता ममता दीदीचा, जो गड कधीही उद्ध्वस्त होऊ शकत नाही असं सांगितलं जात होतं. परंतु त्या गडाला सुद्धा सुरुंग लावण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं आणि तिथं ऐतिहासिक विजय असा भारतीय जनता पक्षाचा झाला. 294 पैकी 207 जागा स्वबळावरती भारतीय जनता पक्षानं जिंकल्या आणि TMCची म्हणजे ममता बॅनर्जीची 15 वर्षाची सत्ता अक्षरशः पाल्यापाचोळ्यासारखी उलटून टाकली आणि 80 जागावर फक्त तिथं समाधान मानावं लागलं. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये 92% असं विक्रमी मतदान झालं. देश स्वातंत्र्यानंतर हे पहिल्यांदा एवढं मतदान झालं. परंतु एवढं मतदान होऊ शकत नाही. मतदान होण्याच्या अगोदरच आकडेवारी जाहीर झाली 92%. म्हणजे ह्याच्यामध्ये बरंच बाबा निवडणूक आयोग धरून हे सगळं जे काही झालं ते झालं. आता देश पातळीवरती भाजपच्या बाजूनं माहोल बनत चाललेला आहे की भारतीय जनता पक्षाची 22 राज्यांमध्ये आता सत्ता आहे आणि विरोधकांची फक्त 7 राज्यांमध्ये सत्ता राहिली. त्यामध्ये काँग्रेस पक्षाची 5, तामिळनाडूमध्ये नवीन विजय थालापतीचा पक्ष सत्तेत आला. ममता बॅनर्जीचा सगळा गड पश्चिम बंगालचा उद्ध्वस्त करून टाकला. स्वतः ममता बॅनर्जी सुद्धा या ठिकाणी पराभूत झाले. आता भारतीय जनता पक्षानं बरंचसं काही डावपेच आखलं होतं, परंतु ते यशस्वी झालं. आता इंडिया आघाडीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की बाबा इंडिया आघाडी नेमकं जिंकणार कसं. असा जर सपासपा पराभव होत राहिला तर कसं जिंकत राहणार. म्हणजे अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, या घटना आहेत, याच्यामुळं इंडिया आघाडीच कमकुवत होत गेली का. तर याच गोष्टींची आपल्या चर्चा सुरू आहे आपली. आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सुद्धा मी वारंवार सांगत असतो आपल्याला. तर बघा, भाजपच्या विजयाच्या मागे काय सांगितलं जातं की सुनील बन्सल यांची रणनीती म्हणजे प्रत्येक बूथवरती 65 समित्या नेमण्यात आल्या आणि त्या समितीच्या माध्यमातून काम करण्यात आलं असं सांगण्यात येते. परंतु ह्याच्यामध्ये काय सत्यता असेल नसेल. आता भारतीय जनता पक्षाची बघा 3 राज्यामध्ये सत्ता आली. त्यामध्ये आसाम आहे, पॉंडिचेरी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पश्चिम बंगाल आहे. जे पश्चिम बंगाल भारतीय जनता पक्षाला ताब्यात घ्यायचं होतं. भारतीय जनता पक्षानं फार मोठा असा जोर तिथं लावला होता की काही केल्या पश्चिम बंगाल ताब्यात घ्यायचं आणि ते घेतलं देखील. परंतु विरोधकांमध्ये मात्र असंतोष निर्माण झालेला आहे की बाबा प्रत्येकच सत्ता भाजप जर असं ताब्यात घ्यायला गेलं सटा तर आपल्याला काय राहणार आहे. म्हणजे भाजपकडून सांगण्यात येतं की बाबा घराणेशाही जी आहे या घराणेशाहीला खोडा घालण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं आणि जनतेने केलं असं सांगितलं जातं. आता तामिळनाडूमध्ये TVK म्हणून विजय थालापतीचा पक्ष आहे, त्यांनी 108 जागा जिंकल्या. म्हणजे ते तिथं द्रमुक आणि अण्णा द्रमुकला मागं टाकलं. केरळमध्ये डाव्यांची सत्ता संपवून टाकली. म्हणजे देशामध्ये जो तिसरा पक्ष होता, जवळपास 70-75 वर्षे डाव्यांची सत्ता काही राज्यांमध्ये होती, ती एक करून सगळी बोलतून टाकली गेली सत्ता. 12 राज्यांमध्ये जवळपास सत्ता डाव्यांची होती. म्हणजे आली गेली असे बऱ्याच. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा डावेच होते. तेव्हा डाव्यांची सत्ता ममता बॅनर्जीने उलटून टाकली होती आणि ती 15 वर्षानंतर भाजपनं ममता बॅनर्जीची सगळी सत्ता उलटून टाकलेली आहे बघा. आता 22 राज्यामध्ये NDAची सत्ता झालेली आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची. म्हणजे पूर्वेकडचे जे सगळे किल्ले आहेत ते सगळे भाजपनं 2014 पासून सर केलेले आहेत. ओडिसा, पश्चिम बंगाल म्हणजे पूर्णपणे हा सगळा पट्टा भगवा केला असं म्हणजे भारतीय जनता पक्षाने जिंकलाय असं एकंदरीत म्हणता येईल आपल्याला. आणि यामध्ये विरोधकांची फार मोठी अशी पिछेहाट झालेली आहे. डावे तर 70 वर्षानंतर पहिल्यांदाच एकाही राज्यात त्यांची सत्ता नाही डाव्यांची. म्हणजे डावे मुक्त
भारत झालाय असं एकंदरीत म्हणता येईल. मोदी शहा फॅक्टर जो आहे हा सलग 3 टर्म केंद्रामध्ये आहे. आणि आता बंगाल सारखं सगळ्यातलं अवघडातलं अवघड राज्य सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यामुळं 2029ला भारतीय जनता पक्ष आता उत्साहात आहे की 400 जागा आपण जिंकणार असं. म्हणजे जे केंद्र छोटे छोटे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष हे संपवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश आले. त्यामध्ये बघा महाराष्ट्र सुद्धा आहे. महाराष्ट्रापासून जिथं जिथं छोटे छोटे पक्ष होते ते सगळेच्या सगळे पक्ष भारतीय जनता पक्षानं संपवलेले आहेत. आता ह्या 5 राज्यांमध्ये एकमेव राज्य असं आहे की त्या केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्ता प्रस्थापित करता आली. म्हणजे केरळ असं एकमेव राज्य आहे की तिथं काँग्रेस पक्षाला सत्ता प्रस्थापित करता आली. म्हणजे काँग्रेसला सुद्धा उभारी मिळालेली आहे यामध्ये. आणि काँग्रेसला सुद्धा आता असं वाटायला लागलेलं आहे की आपल्याला एका राज्यात सत्ता मिळालेली आहे, हळूहळू मिळेल. आता बघा 2029ची जी नांदी आहे ती भारतीय जनता पक्षानं आतापासून सुरुवात केलेली आहे. आणि त्यांचं मिशन 400 आता सुद्धा, म्हणजे जर 400 पार झालं तर 2/3 1/3 जे बहुमत आपण म्हणतो कुठल्याही कायदा पारित करायला जे लागतं ते बहुमत मिळाल्यानंतर मात्र भाजप काहीही करू शकतो. आता भाजपचं परत बंगाल नंतर आता ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू अशा राज्यांवरती फोकस करणार की जिथं आपली सत्ता नाही आणि तिथं सत्ता आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले जाणार आहेत. म्हणजे अशी एकंदरीत यांची सध्याची आता सुरुवात झालेली आहे. आता विरोधकांनी सुद्धा मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. इंडिया आघाडीला म्हणजे नवीन चेहरे शोधावे लागणार आहेत. नितीश असेल, स्टॅलिन, अखिलेश यादव अशी जी मंडळी आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही तरुण आहेत त्या तरुणांवरती भार म्हणजे इंडिया आघाडीचं नेतृत्व सोपवण्याची आता गरज आहे असं एकंदरीत दिसते. आता हिंदी पट्ट्यांमध्ये जवळपास सगळीकडे भाजप आता रुजलेला आहे. आता ज्या पुन्हा निवडणुका 27 मध्ये ज्या लागणार आहेत, उत्तर प्रदेश असेल किंवा अजून काय असेल, त्यानंतर कर्नाटक, तेलंगणा, आंध्रा ह्याच्यावरती सुद्धा ह्याच्या सुद्धा निवडणुका आहेत. ह्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष लक्ष देऊ शकतो. तर आता ही ज्या निवडणुका झाल्यानंतर मात्र आताची जी स्थिती देशामध्ये आहे, आता इंडिया आघाडी सुद्धा भक्कमपणे पर्याय देऊ शकते. म्हणजे काँग्रेसला जी गरज होती ह्या सगळ्यांच्या पराभवाची ती मात्र झालेली आहे. आता काँग्रेसचं काय होत होतं, आता समजा पश्चिम बंगाल आहे तर ममता बॅनर्जी काँग्रेस सोबत जुळतं मिळतं घेत नव्हते. ममता बॅनर्जी ही स्वतः निवडणुका लढवायचे, 32-33 असे खासदार निवडून यायचे त्यांचे. मात्र काँग्रेसला सोबत घेतलं असतं तर पुन्हा अजून 2-3 वाढले असते, परंतु तसं होत नव्हतं. तर आता पराभव झाल्यामुळं ममता दिदीचा, मात्र आता ममता दिदीला सुद्धा काँग्रेसशिवाय पर्याय नाही. काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुका लढवाव्या लागतील. म्हणजे सगळ्याच राज्यांमध्ये म्हणजे काँग्रेसचे जे आता 99 खासदार आहेत ते ऑटोमॅटिकली थोड्याफार प्रमाणामध्ये खासदार वाढतील किंवा 140-150 पर्यंत सुद्धा काँग्रेस जाऊ शकते येणाऱ्या काही दिवसांमध्ये. बघा आता भारतीय जनता पक्ष जे सांगत होता की बाबा घोटाळे अमके तमके आम्ही त्यांना माफ करत नाही, परंतु असं झालेलं आहे की जे घोटाळेबाज आहेत ते सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षानं पक्षामध्ये घेतलेले आहेत. आता हे सगळं जे आहे हे सगळं जनतेसमोर मांडणं गरजेचं आहे आणि ते विरोधकांनी मांडायला पाहिजे असं एकंदरीत दिसतंय. आता बघा जे छोटे छोटे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, ह्या प्रादेशिक पक्षांची रणनीती ही जवळपास प्रादेशिक पक्षांचा पराभव झाल्यामुळं प्रादेशिक पक्ष सुद्धा काहीसे खचून गेलेले आहेत. आता बघा विरोधकांना बघा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रादेशिक पक्ष आता काँग्रेसला मोठा भाव मानणार आहे. ते म्हणजे काँग्रेसच मोठा भाव असं म्हणावं लागेल ना त्यांना. आता TMCचं अभिषेक बॅनर्जीचे ह्याच्यामध्ये सुद्धा बराचसा बदल झालेला आहे. किंवा जे घराणेशाहीचं जे आपण म्हणतो, घराणेशाही जे भारतीय जनता पक्ष म्हणायचा का, त्यात TMC मध्ये अभिषेक बच्चन असल्यामुळे त्यांना घराणेशाही म्हणत होते. समाजवादी पक्षामध्ये अखिलेश यादवकडे सत्ता आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना ठाकरेचं सत्ता उद्ध्वस्त करून टाकलेली आहे. म्हणजे घराणेशाही जे भाजप सांगत होतं नेहमी घराणेशाही हे घराणेशाहीची सुद्धा उदाहरण आहेत. म्हणजे एकंदरीत बघा आता येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये विरोधक जे आहे म्हणजे इंडिया आघाडी जी आहे राहुल गांधी आणि यांची, ही सुद्धा आता सक्षमपणे उभा राहायला लागलेली आहे. ह्यांनी सुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन
ह्याच्यावरती चर्चा विनिमय करायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला काय करावं लागेल, आपण जर काय नाही केलं तर आपलं अस्तित्व संपून जाईल. आता भारतीय जनता पक्षानं बघा सोयीस्करपणे दिल्लीमध्ये केजरीवालांना संपवलं, महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना संपवलं, पुन्हा तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांना संपवलं. म्हणजे जे जे प्रादेशिक पक्षांची जिथं जिथं सत्ता होती, आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डीला संपवलं. जिथं जिथं प्रादेशिक पक्षाची सत्ता होती तिथं तिथं प्रादेशिक पक्ष संपवले आणि आपलं वर्चस्व कायम केलं तिथं. म्हणजे भारतीय जनता पक्षाला अख्खा देश आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. मग तो कसा बी घ्यायचा आहे की निवडणूक आयोगाला हाताशी धरायचंय, सुप्रीम कोर्ट धरायचंय, सगळे एजन्सी हाताशी धरायचे त्या आणि देशावरती कब्जा मिळवायचा आहे भारतीय जनता पक्षाला. आणि काहीच तसंच चित्र होत चाललेलं आहे. त्याच्यामुळं विरोधक आता परेशान झालेले आहेत. विरोधक सुद्धा एकत्र येऊन 2029 विरोधकांना माहिती आहे राज्य ताब्यात घेऊन उपयोग नाही, केंद्र ताब्यात घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपण केंद्र ताब्यात घेत नाही तोपर्यंत आपल्या अडचणी दूर होणार नाहीत, असं सगळ्या इंडिया आघाडीच्या विरोधातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी तशी तयारी सुरुवात केलेली आहे. ह्या 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर मात्र देशभर असा माहोल बदलून गेलेला आहे की जे प्रादेशिक पक्ष आहेत, प्रादेशिक पक्षांच्या पराभवामुळं प्रादेशिक पक्षांना आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता धडपड करावी लागते आणि त्यांना काँग्रेसलाच सोबत घेऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. हेही तितकंच खरं आहे बघा. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.